मुळात असं आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणुका जसजशा जवळ येतात पक्षा अंतर्गत जी बांधणी आहे ती करणं गरजेचं आहे। यासाठी आज BLA 2 मेळावा आम्ही घेतलेला, म्हणजे दोन BLA आम्ही प्रत्येक यादी भागाला नंतर जे 2 नंबरचे BLA त्यांचा मेळावा होता, त्यांना सूचना दिल्या, घरोघरी जाऊन मतदार यादीचं वाचन करून कशा पद्धतीने जर बोगस मतदार आहेत तुझं नाव कसं डिलीट करायचं किंवा जे शिफ्ट झालेले आहेत किंवा मृत पावलेले जे लोक आहेत त्यांचं नाव कसं डिलीट करायचं आणि नवीन आपले जे मतदार आहेत त्यांचं नाव ऍड करण्याच्या संदर्भातल्या सूचना आणि बाकीची तयारी महापालिकेची या संदर्भातला आज मेळावा होता। मुंबईमध्ये 95,000 मतं वाढलेली आहेत, तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 14 लाख गेल्या 7 महिन्यात मतं वाढलेली आहेत। त्याकडे आपण कसं पाहतो? यासाठीच आम्ही हे मेळावे करतोय आणि यासाठीच आम्ही आमच्या जे गटाध्यक्ष आहेत BLA आहेत त्यांना सांगतोय की मतदार यादीचं वाचन करा। वाचन केल्यानंतरच आपल्या लक्षात येईल की ह्याच्यात ऍड कोण झालेला आहे, तो इथला आहे का कुठला बिहारचा ऍड केलाय का अजून कुठला ऍड केलाय, गुजरातचा ऍड केलाय। मला असं वाटतं जेव्हा हे आता वाचनाची सुरुवात होईल त्यावेळेला या गोष्टी आपल्या समोर येतीलच। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोप्या राहिलेल्या नाहीत। 3-3 कोटी आणि 100 बोकड देखील खर्च करावे लागतात, असं विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले। त्याकडे कसं पाहतो? यांना आयुष्यभर बोकड कापूनच यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। आम्ही राजसाहेबांचे विचार घेऊन पुढे जाऊ। आमच्याबरोबर प्रबोधनकार ठाकरेंचे विचार आहेत, बाळासाहेबांचे विचार आहेत, ते घेऊन आम्ही पुढे जाऊ। आणि आम्हाला आजही खात्री आहे की बोकड कापून नाही तर लोकांमध्ये विचार रुजवूनच निवडणुका लढत आहे। दादरचे माजी आमदार शिंदे गटाचे सदा सरवणकर आहेत, त्यांनी असे विधान केले की जे आमदार आहेत त्यांना 2 कोटी इतकाच निधी मिळतो, मात्र मी आमदार नसताना देखील 20 कोटीपेक्षा अधिक निधी आणलेला आहे। 20 कोटी गेला कुठे निधी हा प्रश्न आहे ना महत्वाचा। निधी आणला ठीक आहे, तो घरी नेलात का खर्च केलात? खर्च केलात तो कुठे केलात? तो दादरमध्ये काही दिसत नाही कुठे खर्च केला तो। या संदर्भातली मी एक सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे लवकरच, कारण जो 20 कोटी निधी आणलाय म्हणताय नेमका घरी नेलाय का खर्च केलाय या संदर्भातली माहिती पण निश्चित महानगरपालिका निवडणुकी संदर्भात दीपमाला बडे यांच्या ठाकरे गटाचे नगरसेवक आहेत, दीपमाला बडे मुलुंड परिसरामध्ये नगरसेवक आहेत, त्यांना निधी देण्यात आला होता, मात्र तो राजकीय दबावानंतर तो निधी पुन्हा दुसरीकडे वळवण्यात आला। त्यानंतर शिंदे गटात प्रवेश केलेले पेडणेकर असतील, राजू पगले यांना मात्र भरघोस निधी दिला। याकडे कसं? मला वाटतं नगर विकास खातं जे शिंदे साहेबांकडे आहे त्यांनी शपथ घेतलेली आहे, जेव्हा त्यांना मंत्री केलं त्यावेळेला कुठलाही भेदभाव किंवा काय अशी ती शपथ मंत्र्यांना देतात, ती घेतली आहे ती शपथ पुन्हा एकदा वाचावी हे सगळं करायच्या आधी। जालन्यामध्ये सदावर्ते यांच्या गाडीवरती मराठा समाजाकडून हल्ला झाला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।